शेतकरी कर्जमाफी 2026 बाबतची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या राज्यामध्ये कर्जमाफी 2026 साठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। यामध्ये बँकांकडून माहिती घेणं किंवा थकबाकीदार असतील, चालू बाकीदार असतील, असे शेतकरी किती आहेत, त्यांच्याकडे कर्ज किती आहे, अशी सर्व माहिती सरकार त्या ठिकाणी बँकांकडून घेत आहे आणि यासाठीचीच एक मोठी अपडेट असणार आहे आणि यांनाच फक्त कर्जमाफी मिळणार आहे। नक्की कर्जमाफी होणार कोणासाठी आणि ही शेवटची संधी म्हणजे नक्की तुम्हाला काय करायचंय हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। त्यासोबतच सध्या आपल्या राज्याचं अधिवेशन सुरू होणार आहे। येत्या 6 मार्च रोजी आपल्या राज्याचे पुढील वर्षाचे बजेट मांडले जाणार आहे आणि या बजेटमध्ये शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाच्या घडामोडी देखील घडणार आहेत। मग ह्या बजेटमध्ये नक्की तरतुदी काय होणार, त्यासोबत अनेक शेतकरी बांधवांचा एक प्रश्न आहे की आम्ही चालू बाकीदार आहे, म्हणजे आम्ही प्रत्येक वर्ष नवी जुनं करत आहोत, मग आम्हाला त्या ठिकाणी माफी मिळणार आहे का नाही, किंवा आम्हाला यावेळी देखील फक्त प्रोत्साहनपर अनुदान मिळेल का? मागील वेळी आपण पाहिलं होतं की जेव्हा कर्जमाफी झाली होती तेव्हा प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले होते 50,000 रुपये, ते देखील अनेक शेतकऱ्यांना मिळाले नव्हते। तर या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी महत्त्वाची बाब म्हणजे बघा, अधिवेशनाआधी सरकारला माहिती पाहिजे, म्हणजेच की सध्या राज्याचं अधिवेशन सुरू होईल, त्यामुळे लक्षात घ्या शनिवारपर्यंत, येणाऱ्या शनिवारपर्यंत तुम्ही अजूनही तुमची जर माहिती दिली नसेल तर तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये जाऊन ही माहिती त्या ठिकाणी जमा करा। तुमचे जे डॉक्युमेंट असतील त्यामध्ये आधार कार्ड असेल, तुमचे बँकेचे पासबुक असेल, तुमचे किसान कार्ड असेल, त्यासोबत तुमचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे फार्मर आयडी, ॲग्रीस्टॅक नोंदणी असणे ते देखील गरजेचं असणार आहे। या सर्व बाबी तुम्हाला येत्या शनिवारपर्यंत करून घ्यायच्या आहेत, कारण बजेटमध्ये सरकार त्या ठिकाणी सर्व माहिती चेक करणार आहे, तपासणार आहे, नक्की किती रुपये लागेल, तरतूद काय लागेल, कमिटी जी आहे ती कमिटी देखील अहवाल देईल की नक्की कर्जमाफी करायची कशी। लक्षात घ्या, आता सध्या सरकारचं काय चालू, सरकारने 1990 पासूनचा डेटा गोळा केला आहे, ज्यामध्ये नक्की शेतकऱ्याने किती वेळा या कर्जमाफीचा लाभ घेतला आहे। म्हणजे काही शेतकरी असे आहेत की ज्यांनी नेहमी काय केलं आहे की कर्ज काढले आहे, परंतु परत ते थकबाकीमध्ये गेला आहे आणि ते कर्जमाफीचा लाभ घेत आहेत। मग वारंवार एकाच शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ मिळतोय का, हे देखील त्या ठिकाणी सरकार पाहणार आहे आणि म्हणूनच सरकारकडून ही सर्व माहिती मागवून घेतली जात आहे। आता आपल्याला माहिती आहे की प्रत्येक शेतकऱ्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला आहे। हा फार्मर आयडी जरी नसेल ना तरी देखील तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, वारंवार विनंती करतोय, पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय, फार्मर आयडी काढून घ्या। फार्मर आयडी नसेल, तुमची थकबाकी असू द्या, तुमची चालू बाकी असू द्या, तुम्हाला या कर्जमाफी योजनेचा कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही। आता एकदा का तुम्ही कर्जमाफीतून वंचित राहिला की त्यानंतर परत तुम्हाला या माफीचा लाभ मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे। सरकारने देखील वारंवार सांगितलं आहे, जवळपास डिसेंबर महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापासून सरकार डेटा गोळा करत आहे। यासाठी आपल्या सर्व सोसायटी असतील, सोसायट्या, जिल्हा मध्यवर्ती बँका यांना सरकारने त्यांच्याकडून डेटा मागून घेतला होता आणि त्या संदर्भात थकबाकीदार किती आहेत, चालू बाकीदार किती आहेत, अशी सर्व माहिती त्या ठिकाणी सोसायटी असतील, जिल्हा मध्यवर्ती बँका असतील यांनी त्या ठिकाणी सरकारकडे पाठवली आहे। सहकार आयुक्त देखील यावर संपूर्ण लक्ष ठेवून आहेत आणि म्हणूनच कर्जमाफी प्रक्रियेसाठी तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी शनिवारच्या आधी जमा करायचे आहेत। आता ज्यांचं राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कर्ज असेल, म्हणजे युनियन बँक असू द्या, बँक ऑफ महाराष्ट्र असू द्या, किंवा आपली युको बँक असू द्या, बँक ऑफ इंडिया असू द्या, स्टेट बँक ऑफ इंडिया असू द्या, या बँकांमध्ये ज्यांचे कर्ज आहे त्यांचा डेटा काय असतो, तो ऑनलाईन डेटा असतो। त्यामुळे तिथे तुम्हाला डॉक्युमेंट नेऊन जमा करावे लागत नाहीत, कारण ते त्यांच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स असतात, ते ऑनलाईन पद्धतीने लगेच सरकारला माहिती देखील पाठवतात। त्यामुळे तिथे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती स्वतःहून जाऊन देण्याची गरज नाही। म्हणून बऱ्यापैकी म्हणजे जवळपास सर्व ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यांनी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची माहिती घेतली नाही, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी सगळी माहिती असते। आता सोसायट्यांचा कसा विषय असतो, सोसायट्या काय करतात की जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून तुम्हाला कर्ज मिळवून देतात, म्हणून सोसायटीचा डेटा हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने त्यांना द्यावा लागतो पुढे। म्हणून तुम्हाला सोसायटीचं तुमचं अजूनही कर्ज असू द्या, चालू बाकी असू द्या, थकबाकी असू द्या, नक्की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सांगितल्याप्रमाणे आपल्या चॅनलवर व्हिडिओ देखील आहेत, आधार कार्ड आहे, किसान कार्ड आहे, 7/12 असेल, 8 असेल, त्यासोबत फार्मर आयडी असेल, असे डॉक्युमेंट तुम्ही लवकरात लवकर नेऊन जमा करा, लवकरात लवकर करा। एकदा मुदत होऊन गेल्यानंतर परत तुम्हाला या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ लगेच शेअर करून द्या। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे 6 मार्च रोजी आपल्या राज्याचे या वर्षीचं बजेट मांडलं जाणार आहे। मुख्यमंत्री स्वतः हे बजेट मांडणार असल्याचे बोलले जात आहे आणि त्यामुळे या बजेटमध्ये त्या ठिकाणी कर्जमाफीसाठी देखील किती रक्कम लागू शकते, ही तरतूद कशी करायची, या संदर्भातील देखील अहवाल त्या ठिकाणी समिती देणार आहे आणि म्हणूनच कर्जमाफीबाबतच्या हालचाली आता वेगाने सुरू झाल्या आहेत। आणि म्हणून मी वारंवार सांगतोय की आता तुम्ही त्या ठिकाणी प्रलंबित राहू नका, आता तुम्ही त्या ठिकाणी तुमची माहिती सरकारपर्यंत पोहोचवायचं काम करा। त्यानंतर
सरकार तुम्हाला कर्जमाफी द्यायचं का नाही ते ठरवेल, परंतु आपल्याकडून कोणतीही बाब त्या ठिकाणी कमी राहू नये, अन्यथा परत गेल्यानंतर एकदा वेळ निघून गेल्यानंतर परत तुम्ही म्हणाल की आमचे डॉक्युमेंट राहिले किंवा आम्ही हे जमा केलं नाही, ते जमा केलं नाही, तर तुम्हाला योजनेपासून किंवा या लाभापासून वंचित देखील राहावे लागू शकते. म्हणून पुन्हा एकदा सांगतोय मी की डॉक्युमेंट्स लवकरात लवकर जमा करून द्या. चालू बाकी असू द्या, थकबाकी असू द्या, सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत. म्हणून ही कागदपत्र लवकरात लवकर जमा करा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चालू बाकीदार हा एक मुद्दा खूप मोठा आहे. अनेक शेतकरी बांधवांचं यामध्ये मत आहे की आम्ही प्रत्येक वर्षी आमची नवं जुनं करत आहोत. तर या ठिकाणी मला असं देखील समजतंय की ज्या मीटिंग होत आहे त्या मीटिंगमध्ये चालू बाकीदारांना देखील त्या ठिकाणी सरकारने ठरवले की आपण नाराज करायचं नाही, कारण ते योग्य पद्धतीने दरवर्षी त्यांची खाती नवी जुनी करत आहेत आणि याचा फायदा बँकांना होत आहे. बँका अशा चालू बाकीदारांमुळे त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये नफ्यामध्ये आहेत. अन्यथा सर्वांनीच जर त्या ठिकाणी थकबाकी केली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बँका या नुकसानीमध्ये जाणार आहेत. आणि म्हणून आता जे आपले आंदोलक होते किंवा इतरांनी जी मागणी केली आहे, जे चालू बाकीदार असते त्यांची एक मागणी आहे की जर तुम्ही कर्जमाफी करताय ना तर चालू बाकी देखील तुम्ही माफ करून द्या, अन्यथा परत आम्ही नवजुनं करणार आहोत. आणि हे प्रोत्साहनपर अनुदान आम्हाला नको. अनेक शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी आम्हाला देखील संपर्क केला की हे प्रोत्साहन अनुदान आम्हाला अजिबात नको. हे जे मिळतंय ना, हे 50,000 रुपये, 40,000 रुपये, 2-2 लाख, 2.5 लाख, 3-3 लाखांपर्यंत कर्जमाफी होते आणि जे रेग्युलर नवजुनं करतायत त्यांना फक्त 50,000 रुपये सरकार देतं. हे आम्हाला अजिबात नको असे देखील त्या ठिकाणी शेतकरी बांधवांचं मत येत आहे. आता तुमचं चालू बाकी आहे किंवा तुम्ही थकबाकीदार आहात, काय आहे ते तुम्ही नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. त्यासोबतच तुमचे सोसायट्यांचे कर्ज असल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट जमा केले आहेत का ही देखील माहिती नक्कीच कळवा. आणि नसेल केले तर लवकरात लवकर तुमचे जे काही शेतकरी मित्र आहेत त्यांना नक्की ही व्हिडिओ शेअर करून त्यांना देखील त्यांचे डॉक्युमेंट जमा करायला लावा. कारण एकदा मुदत संपल्यानंतर सरकार परत तुमची कागदपत्र घेणार नाही आणि तुमची कागदपत्र राहिले या एका कारणामुळे त्या ठिकाणी तुम्ही या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू शकता. सरकारकडून घडामोडी सुरू झाल्या आहेत. सरकार संपूर्ण माहिती गोळा करत आहे. किती शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची, कशी कर्जमाफी द्यायची आणि पात्रच शेतकऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी कर्जमाफी देणार आहे. म्हणजेच लक्षात घ्या, ज्यांनी वारंवार या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना त्या ठिकाणी यावेळी कर्जमाफी मिळण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणावर कमी आहे. परंतु जे आंदोलक होते, जे बच्चूभाऊ कडू आपले माजी आमदार होते, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की तुम्ही सर्वांनी फक्त कागदपत्र द्यायला मागे सरू नका. शेतकऱ्यांकडून सरसकट कर्जमाफी कशी घ्यायची ते मी बघतो. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन त्या ठिकाणी आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे आणि त्यामुळे 30 जून पर्यंत राज्यातील सर्वच्या सर्व शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी सातबारा कोरा होईल अशी देखील त्यांनी मागणी केली आहे. त्यासोबतच 30 जून पर्यंत जर कर्जमाफी झाली नाही तर 1 जुलै पासून राज्यामध्ये आम्ही रेल्वेचे एकही चाक फिरू देणार नाही, एवढे मोठे आणि तीव्र आंदोलन देखील करू असे देखील ते बोलत आहेत. आता याबाबतच्या सर्व काही ज्या रणनीती असणार आहेत किंवा सर्व काही बाबी आपल्याला स्पष्ट होणार आहेत की कशा पद्धतीने कर्जमाफी असणार आहे, कोणते शेतकरी पात्र होतील, या सर्व बाबी लवकरात लवकर आपल्याला हळूहळू माहिती मिळणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून कर्जमाफीबाबतची कोणतीही अपडेट आल्यानंतर तुम्हाला योग्य पद्धतीने सर्वात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर आणि पेजवर माहिती मिळणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा, जेणेकरून त्या संदर्भात देखील सविस्तर व्हिडिओ घेऊन तुमच्या मनातील सर्व शंका दूर करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.